प्रतिसाद आपलं हार्दिक स्वागत आहे। अनेक पलवानांवरती विजय मिळवत फायनल मध्ये धडक मारले सरपंच म्हणून अमित मस्के काम पाटील आकारा प्रमुख आणि चंद्रहार नरळे यातलाच एक आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच विवेक नायकर सर आणि जज म्हणून निलेश भगत सर उलटचा मानकरी ठरणार आहे आणि स्पेंडरचा मानकरी ठरणार आहे। रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांनी 2 हाताने पलवानावरती दान केलेलं आहे। गरिबाच्या लेकरांच्या दारात अण्णांची बुलेट उभा राहणार आहे। कोण होणार मानकरी? बाबा शिरगावकर सरपंचच्या भूमिकेमध्ये सुंदर त्यांना राष्ट्रीय तालीम संघाचे खजिनदार आदरणीय पैलवान रामदासजी माजिरे साहेबांचं स्वागत। ॲडव्होकेट आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय राहुलजी गवळी साहेब आपलं स्वागत आहे। विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं। औषधनं आपलं खाता उघडून 3 गुणाची कमाई केलेली आहे। चित्र थरारक लढत 86 किलो सुवर्ण पदकासाठी लढत आहे। माती आकडा क्रमांक 1 वरती तेजस मोरे हजारो प्रेक्षकांच्या नजरा तिथं लागलेली आहे। रविराज चव्हाण अशी कुस्ती माती आखाडा क्रमांक 2 वरती झाला। ओपन गटाची लढत मोशत गुणावरती गुण घेत आघाडी तिथनं राखून ठेवलेली आहे। चंद्रहारनं अजून खातं उघडलेलं नाही, स्वतः आक्रमक आहे। चालू कुस्तीनंतर माती आकडा क्रमांक 1 वरती महाराष्ट्र केसरी माती विभागातील लढती होणार आहे। भारत मध्ये मुंबई उपनगर लाल पट्टी, मनीष रायते पुणे शहर निळ्या पट्टीमध्ये तयार होऊन माती आकडा क्रमांक 1 जवळ यायचं। चालू कुस्तीनंतर शिवराज लोकरे धाराशिव लाल पट्टी आणि सुमित गवई अकोला निळी पट्टी माती आखाडा क्रमांक 2 वरती हजर राहायचं आहे। मॅच क्रमांक 1 वरती चॅलेंज आलाय गुंड सर। एक सूचना आहे सर, समोरच्या बाजूला जी प्रेक्षक मंडळी उभी राहिलेली आहे त्यांना विनंती आहे आपण प्रेक्षक गॅलरीत जाऊन बसून घ्यायचंय। दिनेशजी गुण सर आणि आखाड्याच्या कडनही जी उभी राहिली त्यांनी खाली बसून घ्यायचं प्रेक्षक गॅलरीत जाऊन। प्राध्यापक दिनेशजी गुण सर माती आकडा क्रमांक 1 वरती चॅलेंज झालेलं आहे। 86 किलो सुवर्ण पदकासाठी प्रेक्षणीय लढत चालू आहे। माती आकडा क्रमांक 1 वरती आणि इकडं संपलेल्या कुस्तीमध्ये व्यंकटेश देशमुख पुणे जिल्हा विजय। जे प्रेक्षक मंडळी आखाड्यांच्या शेजारी आतमध्ये आले मॅट क्रमांक 1 वर जे चॅलेंज आलंय, ब्ल्यू पूर्णपणे लॅटरल पोझिशनला आहे, रेड पाठीवर आहे, रेड 2 पॉइंट्स, चॅलेंज 1। थँक्यू सर। इकडं पुढची कुस्ती लागते 61 किलोची कृष्णा गुट्टे नांदेड रेड कास्ट्यूम वर्सेस हर्ष काळात कल्याण ब्ल्यू कास्ट्यूम। मॅट क्रमांक 2 वरती यायचंय 61 किलोचे पैलवान आणि त्यानंतर महाराष्ट्र केसरी गटाला प्रारंभ होतोय। मॅट क्रमांक 2 वरती विनीत वैद्य रेड कास्ट्यूम, सिद्धांत गवई अकोला ब्ल्यू कास्ट्यूम पैलवान तयार राहा। मॅटच्या कडेनं जे प्रेक्षक बसलेले आहेत माती आखाड्याच्या जवळ जे बसलेले आहेत कृपया त्यांनी गॅलरीत जाऊन बसायचंय। बाउन्सर्स आणि जे सिक्युरिटी फोर्सेस आहेत त्यांना विनंती आहे त्या प्रेक्षकांना कृपया गॅलरीत बसून घेण्यास सांगायचंय। कुस्ती इथं 61 किलोची हा शेवटचा बाउट आहे या फेरीमधला। कृष्णा गुट्टे नांदेडचे रेड कास्ट्यूम मध्ये तर हर्ष काळा कल्याण ब्ल्यू कास्ट्यूम मध्ये आणि त्यानंतर महाराष्ट्र केसरीला प्रारंभ। माती आखाडा क्रमांक 1 वरती चालू कुस्तीनंतर महाराष्ट्र केसरी माती विभागातल्या लढती होणार आहेत।
पैलवान मित्र नोंद घ्या. मॅट क्रमांक 1 86 किलो चालू कुस्तीनंतर सुवर्ण आणि रौप्य पदकासाठी अभिषेक कापडे कोल्हापूर रेड कास्टूम, शुभम दुधाळ सोलापूर ब्ल्यू कास्टूम मध्ये तयार राहायचंय. कुस्तीचा मध्यंतर गुणफलक आहे लाल 0 निळा 6. पुन्हा कुस्तीला प्रारंभ. माती आखाड्यावर आलेलं चॅलेंज. आक्रमक कुस्तीगिरांना कुठेही इलिगल ऍक्शन नाहीये. स्टेप आउट झालाय. सरपंचाला दिलेला 1 गुण बरोबर आहे. चॅलेंज लॉस्ट. स्वयंसेवक पंचांसाठी पाण्याची सोय करा. माती आखाडा 2 वरती. आणि पुन्हा कुस्तीची सुरुवात. पुन्हा उत्सुकता वाढलेली आहे. हे पहा, महाराष्ट्र केसरी गटाच्या फेरीनंतर पुन्हा आज ज्यांची वजन झालेली आहे त्यांची अजून एक फेरी होणार आहे. नोंद घ्या, मैदान सोडू नका. विश्रांती. गुणफलक आहे लाल 6 निळा 2. कुस्तीचा मध्यांतर 86 किलो सोनं पदकासाठी लढत आहे. गुणफलक पुन्हा एकदा सांगतो लाल 6 निळा 2. लाल पट्टीतला मोशिद शेख सोलापूरवर, निळ्या कास्टूमचे हर्षद कराड चंद्रहार कल्याण पुणे शहर विजय. 86 किलो सोनं पदकासाठी लढत माती आखाडा क्रमांक 1 वरती. चालू कुस्तीनंतर महाराष्ट्र केसरी माती विभाग माती आखाडा आणि महाराष्ट्र केसरी गादी विभागाला प्रारंभ होतोय. मॅट क्रमांक 2 वरती विनीत वैद्य भंडारा रेड कास्टूम, सिद्धार्थ गवई अकोला ब्ल्यू कास्टूम. पैलवान मॅट क्रमांक 2 वरती यायचंय. संपलेल्या कुस्तीमध्ये रविराज चव्हाण सोलापूर विजय झालेला आहे. पैलवान पट्ट्या आखाड्यावरती सोडून जायचंय. हिंजवडी नगरीचे सरपंच सचिन दादा जांभूळकर आपलं स्वागत आहे. शिवराज लोकरे धाराशिव लाल पट्टीमध्ये चला आणि सुमित गवई अकोला निळ्या पट्टीमध्ये चला. माती आखाडा क्रमांक 2 वरती. मान्यवर या ठिकाणी कुस्ती लावण्याकरिता येत आहेत महाराष्ट्र केसरीजी आदरणीय हेमचंद्र नाना सातव पाटील. मॅटवरील कुस्ती लावण्याकरिता मान्यवरांना मी आमंत्रित करतोय. आदरणीय हेमचंद्र नाना सातव पाटील, होलराव बापू सातव पाटील, कोंडीबा नाना सातव पाटील, आदरणीय सुहासाबा खुटवड.